वासिका या सर्वांना आपण संविधान गौरव दिनाच्या निमित्तानं आज आपण सर्वजण या ठिकाणी जमलेलो आहोत। संविधान दिनाच्या निमित्तानं जर सांगायचं झालं तर संविधानाचा गौरव आणि संविधान हे फक्त बौद्ध समाजाचीच मक्तेदारी असल्यासारखं आपणच त्याचं संरक्षण, आपणच त्याचा गौरव आणि आपणच सर्व काही करण्याच्या मनस्थितीत आहोत। इतर समाजाचं आणि संविधानाचं किंवा संविधान गौरव करण्याचं हे काही सोयीसूतक नसल्यासारखं इतर समाज किंवा इतर लोक करतायत। आपल्या समोर भारतीय संविधानाने आपल्या सर्वांना एक वेगळा अधिकार देऊन, सर्वांना समानतेचा अधिकार देऊन आपल्या सर्वांना समान लेखलेला आहे। तरी पण आपल्या समोरच, आपल्या सरकारच्या समोरच आपल्या संविधानाचा अपमानसुद्धा आपण करताना पाहतो आहोत। तरी आपण त्याच्या विरोधात बोलण्याची किंवा त्याच्या विरोधात बंड करण्याची ताकद फक्त बौद्ध समाजच ठेवतो। इतर कुठलाही समाज त्याच्या विरोधात बोलण्याची हिम्मत करत नाही आणि सरकारचाही छुपा पाठिंबा असल्यासारखं सरकारसुद्धा त्याच्या विरोधात कारवाई करत नाही। परंतु संविधान जर खरोखरच त्याचा गौरव करायचा असेल, संविधान वाचवायचंच असेल तर आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा। आपण थोडं बहुत शिकलोत, परंतु संघटित आणखीनही झाल्यासारखं वाटत नाही। कारण आपण संघटित झालो असतो तर संविधानाचा अपमान, संविधानाच्या बाबतीत काही वेडवाकडं बोलणं हे कुणी केलं नसतं, कुणी हिम्मत केली नसती। परंतु आपणही थोडं एकत्रित संघटित होण्याच्या बाबतीत आपण थोडंसं मागं आहोत। आपल्याला भारतीय संविधानाने माणसात आणून बसवलेलं आहे आणि मग त्याचा गौरव, त्याचं संरक्षण, त्याप्रमाणे चालणं हे आपलं कर्तव्य आहे। म्हणून आपण या 26 नोव्हेंबर संविधान गौरव दिन यावर्षी आपण पुतळा परिसरामध्ये जरी साजरा केला तर पुढच्या वर्षी आपण मिरवणुकीच्या माध्यमातून संपूर्ण शहरामध्ये या संविधानाचा गौरव कसा करता येईल हे फक्त माझं मत मी व्यक्त करतो आहे। आपण सर्वांनी जर पुढच्या वर्षी मिरवणुकीच्या माध्यमातून सर्वांसमोर जर या संविधानाचा गौरव आपण केला तर उचित ठरेल, ही एवढी अपेक्षा व्यक्त करून मी माझे 2 शब्द संपवतो। जय भीम। त्यानंतर बाबासाहेब पाचांगे, महाकारुणिक तथागत भगवान बुद्ध, बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहूजी महाराज आणि उपस्थित सम्राट अशोक मंच, सन्माननीय पदाधिकारी, आज आपण या ठिकाणी कॉन्स्टिट्यूशन डे अर्थात या ठिकाणी संविधान दिवस साजरा करण्यासाठी सर्वजण उपस्थित आहात। आणि या संविधान दिनाच्या निमित्तानं आपणा सर्वांना माझ्या प्रथमतः मनपूर्वक शुभेच्छा। मित्रांनो, देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी आपल्या या भारत देशातील अनेक अशा महान देशभक्तांनी या ठिकाणी त्यांच्या प्राणाची आहुती दिलेली आहे।
त्यांनी या ठिकाणी देशासाठी बलिदान दिलेलं आहे. आणि मग यामध्ये भगतसिंग असतील, राजगुरू असतील, सुखदेव असतील, सुभाषचंद्र बोस असतील आणि अन्य काही स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये सामील झालेले अनेक पुढारी असतील त्या काळचे, यांच्या या अपार मेहनतीमधून या देशाला या ठिकाणी स्वातंत्र्य भेटलेलं आहे. आणि देशाला 15 ऑगस्ट 1947ला स्वातंत्र्य मिळालं. तर निश्चितच मग या देशाचा जो काही गाडा आहे तो चालला कसा पाहिजे, या देशाची जी नव्यानं उभारणी आपणाला करायची, 150 वर्षाच्या इंग्रजाच्या गुलामीतून आपण मुक्त झालेलो आहोत. आणि मग या देशाची नव्यानं उभारणी करायची. मग याच्यासाठी काही नियम तयार करावे लागतील. आणि मग यासाठी एखादा कायदा निर्माण करावा लागेल. आणि संबंध कायद्याची सूची निर्माण करावी लागेल. असा प्रवाह निर्माण झाला. आणि यामधून देशासाठी एक घटना असली पाहिजे, देशासाठी एक संविधान असलं पाहिजे, अशा पद्धतीची या ठिकाणी मांडणी झाली. आणि महत् प्रयासाने परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना या ठिकाणी या संविधान सभेचा नाही तर संविधानाच्या मसुदा समितीचा अध्यक्ष म्हणून बाबासाहेबांची या ठिकाणी नेमणूक झालेली आहे. आणि बाबासाहेबांची या मसुदा समितीवर नेमणूक झालेली आहे. ड्राफ्टिंग कमिटीवर बाबासाहेबांची नेमणूक झालेली आहे. आणि हे जे विशाल असं संविधान आहे, आपण पाहतो आपल्या देशाचं संविधान हे फार विशाल संविधान आहे. त्याच्यामध्ये ताठरता देखील आहे, त्याच्यामध्ये लवचिकता देखील आहे. आणि म्हणून हे संविधान तयार करत असताना बाबासाहेबांना या पूर्ण कालावधीमध्ये जवळजवळ 166 वेगवेगळ्या विचारवंतांच्या बैठका घ्याव्या लागलेल्या आहेत. आणि पूर्ण विचारांती बाबासाहेबांनी हे संविधान या ठिकाणी आपणाला दिलेलं आहे, ते लिहिलेलं आहे. आणि 26 नोव्हेंबर 1949 रोजी हे बाबासाहेबांकडनं हे संविधान या ठिकाणी आपल्या देशाने स्वीकारलेलं आहे. आणि 26 जानेवारी 1950ला मात्र या संविधानाची या ठिकाणी अंमलबजावणी झालेली आहे. प्रत्यक्षात संविधान हे 26 जानेवारीला अंमलात आलेलं आहे. आणि त्या दिवसाला आपण प्रजासत्ताक दिन म्हणत असतो. आणि म्हणून या संविधान दिनाच्या निमित्तानं आज आपणाला विचार मंचाच्या वतीनं या ठिकाणी ही संविधानाची उद्देशिका आपल्या हातात दिलेली आहे. मग आपण या उद्देशिकेकडे काय म्हणून पाहतो, हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. भारताचं संविधान हे विशाल संविधान आहे, परंतु त्या संविधानामध्ये जे जे काही समाविष्ट केलेलं आहे ते सर्वच या उद्देशिकेमध्ये, या प्रॅम्बलमध्ये, या उद्देशिकेला आपण 2-3 प्रकारे संबोधत असतो. प्रॅम्बल असेल, उद्देशिका असेल, सरनामा असेल, अशा पद्धतीनं याला आपण संबोधत असतो. आणि या संपूर्ण संविधानाचा जो काही सार आहे, सारांश आहे, तो मात्र या उद्देशिकेमध्ये बाबासाहेबांनी या ठिकाणी दिलेला आहे. परंतु हा सरनामा बाबासाहेबांनी घोषित जाहीर करत असताना त्याच्यामध्ये कुणा एकासाठी नाही,
त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्ट लिहिलं आहे